नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3 मोठे आर्थिक लाभ. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक लाभ दिले जातात. त्यापैकी 3 प्रमुख आर्थिक लाभ व सदर लाभाचे गणना कसे करतात याबाबतचे सूत्र या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात. 1. निवृत्त वेतन. जे कर्मचारी हे जुनी पेन्शन योजनांमध्ये आहेत त्यांच्यासाठी अर्हताकारी सेवेची 20 वर्ष पूर्ण झालेल्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल. तर सुधारित पेन्शन योजनांमध्ये UPS आणि सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांची किमान सेवा ही 25 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. याशिवाय स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये पूर्ण लाभ मिळत नाही. 2. अंशराशीकरण. अंशराशीकरण म्हणजे निवृत्तीवेतनाचे एकरकमी लाभ मिळविणे. याकरिता मासिक पेन्शनचे रूपांतर करण्यात येते. सदर लाभांची गणना करण्यासाठी बरोबर मूळ वेतन गुणेला 40% गुणेला 12 गुणेला अंशराशीकरणाचा सुधारित तक्रारानुसार मूल्य असे सूत्र आहे. 3. सेवानिवृत्ती उपदान. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एकरकमी देण्यात येणारा आर्थिक लाभ म्हणजे सेवानिवृत्ती उपदान होय. सदरचा लाभ हा मूळ वेतनावर आधारित असतो. सदर रक्कम काढण्यासाठी सूत्र बरोबर शेवटचा मूळ वेतन गुणेला सेवाकाळ गुणेला 2/4 दिनांक 1/9/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपये वरून 20 लाख रुपये अशी करण्यात आली आहे. धन्यवाद.